श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. घरात सतत चिंता वाटत असेल, अस्वस्थता वाटत असेल तर हे करून पहा. तुमच्या घरामध्ये कितीही प्रयत्न करूनही सतत चिंता, अस्वस्थता, मनात बेचैनी, विनाकारण चिडचिड आणि एक प्रकारचं जडपण जाणवत असेल तर समजून घ्या की केवळ परिस्थिती नाही तर घरातील ऊर्जा सुद्धा त्यासाठी जबाबदार असू शकते. आणि म्हणूनच आपण हे काही साधे पण अत्यंत प्रभावी उपाय पाहणार आहोत, जे केल्याने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा हळूहळू कमी होऊन सकारात्मक शांतता आणि आनंद परत येऊ शकतो. सर्वात पहिला उपाय म्हणजे घराच्या मुख्य दरवाजासमोर दररोज अगदी छोट्या आकाराची का असेना पण मनापासून रांगोळी काढणे. कारण रांगोळी ही केवळ सजावट नसून ती एक अशी परंपरा आहे जी आपल्या घराच्या उंबरठ्यावर सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते आणि लक्ष्मीच्या आगमनासाठी एक शुभ संकेत मानले जाते. त्यामुळे दररोज सकाळी उंबरठ्यावर घरासमोर रांगोळी काढण्याची सवय लावा. तुमचा दुसरा उपाय म्हणजे बेलाच्या झाडाला मुळाचा वापर करणे. कारण बेलाचं झाड भगवान शिवांसंबंधित असून त्यामध्ये प्रचंड सकारात्मक कंपनं असतात आणि घरात योग्य दिशेला बेलाचं मूळ ठेवल्यास ते घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेऊन वातावरण शुद्ध करण्यास मदत करते आणि त्यामुळे घरात शांती आणि समृद्धी वाढण्यास मदत होते. तिसरा उपाय म्हणजे मिठाचा योग्य वापर करणे. कारण मिठामध्ये अशी नैसर्गिक क्षमता असते की ते नकारात्मक ऊर्जा स्वतःमध्ये खेचून घेत. त्यामुळे जर घरात सतत भांडणं, तणाव आणि मनस्थिती खराब राहत असेल तर घराच्या कोपऱ्यामध्ये एका छोट्या वाटीमध्ये सैंधव मीठ ठेवणे आणि आठवड्यातून एकदा ते बदलणे हा उपाय खूप परिणामकारक ठरतो. चौथा उपाय म्हणजे संध्याकाळच्या वेळी दिवा लावणे. कारण सूर्यास्तानंतर घरामध्ये अंधार वाढतो आणि त्यामुळे नकारात्मक ऊर्जा सुद्धा सक्रिय होते. त्यामुळे दररोज संध्याकाळी तुपाचा किंवा तेलाचा किंवा दिवा लावल्याने त्याच्या प्रकाशामुळे वातावरण शुद्ध आणि घरात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. पाचवा उपाय घराची स्वच्छता राखणे. कारण ज्या घरामध्ये अस्वच्छता, कचरा किंवा अस्ताव्यस्तपणा असतो त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा पटकन साचते. त्यामुळे दररोज घर स्वच्छ ठेवणे, विशेषतः मुख्य दरवाजा, स्वयंपाकघर आणि देवघर हे स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. घरामध्ये सतत अस्वस्थता आणि चिंता जाणवत असेल तर त्यामागे वास्तुदोष, चुकीच्या सवयी आणि काही दुर्लक्षित गोष्टी सुद्धा कारणीभूत असू शकतात. आणि म्हणूनच आता आपण काही आणखी प्रभावी आणि खोल परिणाम करणारे उपाय पाहणार आहोत, जे तुमच्या घराचे वातावरण पूर्णपणे बदलू शकतात. पहिला उपाय म्हणजे सकाळच्या वेळी घरामध्ये शुद्ध वातावरण तयार करणे. कारण सकाळची काळ हा सर्वात पवित्र आणि ऊर्जा वाढवणारा असतो. त्यामुळे सकाळी उठल्यावर घरातील खिडक्या उघडून ताजी हवा येऊ द्या आणि शक्य असेल तर सूर्यप्रकाश घरामध्ये येईल याची काळजी घ्या. कारण सूर्यप्रकाश हा नैसर्गिकरित्या नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो. दुसरा उपाय म्हणजे दररोज देवघरात अगरबत्ती किंवा धूप लावणे. कारण त्यातून निर्माण होणारा सुगंध आणि धूर हा वातावरणातील नकारात्मक कंपन कमी करून सकारात्मक वाढवतो आणि मनालाही शांतता देतो. त्यामुळे दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवघरात धूप लावण्याची सवय लावा. तिसरा उपाय म्हणजे घरात अनावश्यक आणि तुटलेल्या वस्तू न ठेवणे. कारण अशा वस्तूंमध्ये नकारात्मक ऊर्जा साचून राहते आणि त्यामुळे घरातील वातावरण त्याच्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे घरामध्ये जे काही वापरात नाही किंवा खराब झालेलं आहे ते लगेच काढून टाका.
चौथा उपाय म्हणजे महिलांनी सकाळी लवकर उठून घरातील वातावरण सकारात्मक बनवणे, कारण घरातील ऊर्जा मोठ्या प्रमाणात महिलांच्या मनस्थितीवर अवलंबून असते आणि म्हणूनच महिलांनी सकारात्मक विचार ठेवणे, देवाची प्रार्थना करणे आणि घरात आनंदी वातावरण तयार करणे खूप महत्त्वाचे असते. पाचवा उपाय म्हणजे घरात भांडणे आणि नकारात्मक बोलणं टाळणे, कारण शब्दांमध्ये प्रचंड शक्ती असते आणि सतत नकारात्मक बोलणं केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे शक्य तितकं शांत, प्रेमळ आणि सकारात्मक संवाद ठेवण्याचा प्रयत्न करा. घरातील वातावरण सकारात्मक ठेवण्यासाठी हे करा. पहिला उपाय म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी घर शांत ठेवणे आणि कोणताही वाद टाळणे, कारण रात्रीच्या वेळी मनावर जे प्रभाव पडतात ते अधिक खोलवर जातात. त्यामुळे झोपण्यापूर्वी नेहमी शांत आणि सकारात्मक वातावरण ठेवा. दुसरा उपाय म्हणजे घरात शांत असं वातावरण ठेवून शंख वाजवणे, कारण शंखाच्या ध्वनीमुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होतं आणि सकारात्मक कंपनं निर्माण होतात. त्यामुळे दररोज सकाळी किंवा संध्याकाळी शंख वाजवण्यासाठी सवय लावा. तिसरा उपाय म्हणजे घराच्या प्रवेशद्वाराजवळ स्वच्छता आणि सुगंध ठेवणे, कारण मुख्य दरवाजा हा ऊर्जा येण्याचा मार्ग असतो. त्यामुळे ते नेहमी स्वच्छ, सुंदर आणि सुगंधित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. चौथा उपाय म्हणजे आठवड्यातून एकदा संपूर्ण घरामध्ये गंधक किंवा धूप फिरवणे, कारण यामुळे घरातील प्रत्येक कोपऱ्यातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि वातावरण शुद्ध होते. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.